आज गोव्यात आम्ही केली कायाकिंग. सकाळी पटापट उठून बीचवर गेलो. ऊन लागत होतं म्हणून इथे बघा यांनी माझी हॅट घातली होती. चप्पल्स बाहेरच काढून ठेवल्या, लाईफ जॅकेट्स घातले आणि कायाक मध्ये बसून गेलो थेट समुद्रात. खूप मज्जा केली. बाहेर आल्यावर जरा शंख शिंपले वेचले, नंतर कॅसल बनवण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात बाकी सगळे पण आले. मग रूम्सवर गेलो, चेंज केलं, बॅग्स घेऊन गाडीत टाकल्या, कारण आता परतीचा प्रवास सुरू होणार आहे. थोडा वेळ सगळे जवळ स्ट्रीट शॉपिंग करत होते, तेव्हा यांनी खाऊन घेतलं. आणि जेव्हा आम्ही खायला आलो तेव्हा आमच्या टेबलच्या साईडलाच मस्त 1.5-2 तास झोप काढली. खूप शांत वातावरण होतं. समोर डायरेक्ट बीच दिसत होता. गोव्यात माझ्यासारख्या व्हेजिटेरियन्सला फक्त फळच मिळतात बरं का. जेवण झाल्यावर मानसीला रेल्वे स्टेशनला सोडलं. बाकीच्यांना एअरपोर्टला जायचं होतं, ते दुसरी गाडी घेऊन गेले. त्यानंतर आम्ही प्रज्वल दादाला बस स्टँडला सोडून परत रेल्वे स्टेशनला आलो. ट्रेन लेट झाली म्हणून एक्झिक्युटिव्ह लॉन्ज मध्ये बसू म्हटलं तर तिथे नंबर लागलेले होते. फायनली आमचा नंबर लागला आणि आज जाऊन आरामात बसलो. गरमागरम सूप पिलं, तेव्हा बरं वाटलं. ट्रेनचा टाइम झाल्यावर बाहेर आलो. तर असा होता आमचा गोव्यातला शेवटचा म्हणजे 5वा दिवस. पूर्ण ट्रिप तुमच्यासोबत शेअर केली. बघितलं नसेल तर एकदा पेजला नक्की व्हिजिट करा. बाय बाय.